बुलेटिनची सुरुवात करूया मराठवाड्यातल्या पावसाचा आढावा घेऊन। दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झालाय। इतका पाऊस झालाय की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय आणि जनजीवन अक्षरशः ठप्प झालंय। दसऱ्याला कापणीला आलेल्या पिकांचा डोळ्यांसमोर चिखल झाला आणि जागेपणी पाहिलेली स्वप्न वाहून गेली आहेत। ज्या काळ्या आईनं आजवर भूक भागवली ती मातीही पावसानं खरडून गेली आहे। धाराशिव, बीड, जालन्यात पावसाचं थैवान पाहायला मिळालंय। ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे। खरीपाचा हंगाम आधी दुबार पेरण्यांनी वाया गेला आणि आता अस्मानी संकटानं डोळ्यांना धारा लागल्यात। कोट्यवधी रुपये खर्च करून बहिणींना लाडकी करायचा घाट घालणाऱ्या सरकारला बळीराजाची ही व्यथा दिसेल। बळीराजा लाडका व्हावा यासाठी कोणती व्यवस्था आपलं सरकार उभं करू शकणार आहे? मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा असं म्हणत इथला प्रत्येक जण चिवटपणे जगतोय। पण सरकारला आता केवळ पाठीवर हात ठेवून लढ म्हणता येणार नाही आणि ओला दुष्काळ जाहीर करून सढळ मदत देण्याचं कर्तव्य सरकारला नाकारता येणार नाही आणि नाहीच।